नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आपण आज क्लासमध्ये बघणार आहोत जे आपण पेपर कटिंग केलेलं आहे ना, ते आता पेपर कटिंग आपण ब्लाऊज पीसवर ठेवून प्रिन्सेस कटचं आपण आज कटिंग बघणार आहोत. तर खूप छान पद्धतीने मी सांगणार आहे कुठं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, कुठं आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, त्याचा खूप छान असा तुम्हाला फायदा होणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात. तर बंद बाजू बघू शकता मी माझ्या साईडला घेतलेली आहे, सुट्टी बाजू मी त्या साईडला केलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर बॅक साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता, तर इथून आता मी मार्किंग करून घेते. गळा जो आहे ना, तो आताच आपल्याला कट करायचा नाही, कारण गळा जर तुम्ही आता जर कटिंग केला तर त्याचे सूतं निघतात आणि गळ्याची साईज वाढू शकते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, गळा हा ज्या वेळेस आपण गळा तयार करणार आहोत त्याच वेळेस आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. खालून थोडंसं जे सूतं निघत आहेत ना, ते आपण व्यवस्थित लेवल करून घेणार आहोत. आणि जे आता मार्किंग केलेलं आहे ना, तर ह्या पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण इथे बघणार आहोत भाईचं कटिंग. तर आता आपण इथं भाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण जिथं म्हणजे ज्या भागाला आपण प्रिन्सेस कट जोडतो, हे दोन जे पार्ट आहेत ना, ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे. ते कुठं व्यवस्थित ऍडजस्ट होतात ते आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि मगच नंतर कटिंग करायचं आहे. तर बघू शकता, हा भाग व्यवस्थित इथे ऍडजस्ट होतोय आणि हा भाग इथे व्यवस्थित ऍडजस्ट होतोय. म्हणजे तुम्ही जे मेन म्हणजे पाठीमागचा भाग आणि भाईचा भाग हा व्यवस्थित त्या साईडला आणि भाईचा ह्या साईडला दोन भाग कटिंग मेन झाले की हे दोन जे मधले पार्ट आहेत ना, ते तुम्ही कुठेही ऍडजस्ट करू शकता, जिथं कापड व्यवस्थित हे आपले पार्ट बसतील त्या ठिकाणी. पण भाई आणि पाठीमागचा भाग मात्र जसा मी ठेवलेला आहे तसंच तुम्ही कटिंग करून घ्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण 1 इंच जे टक्ससाठी घेणार आहोत ना, तिथे 1 इंच आपल्याला इथे म्हणजे ज्या साईडला आपला मुंड्याचा भाग आहे त्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि जिथे सॉरी मी तुम्हाला मुंड्याच्या साईडला म्हणले नाही, जिथं आपण हुकलूक पट्टी जोडतो ना त्या साईडला आपल्याला इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे हा आहे आपला गळा, त्या गळ्याच्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. इकडे आपला येणार मुंड्याचा भाग. तर व्यवस्थित इथून आपण जसं व्यवस्थित मार्किंग आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण कुठं वाढवलेला आहे, हा आहे आपला म्हणजे जिथं आपलं कटोरीचा भाग जोडतो म्हणजे प्रिन्सेस कटचा तो हा भाग आहे. आणि जिथे हा गळा बघू शकता ह्या साईडला आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे, खालच्या साईडला, वरती नाही, क्रॉसमध्ये आपण घेतलेला आहे. आणि हा बघू शकता, हा आपला प्रिन्सेस कटचा मेन भाग. तर हा पण आपल्याला कायचा आहे, जिथं आपलं फिटिंगचं माप येतं, म्हणजे हे बघू शकता ही साईड आहे ना, जिथं आपण फिटिंग करतो त्या साईडला आपल्याला इथे ह्या साईडला पण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, ते पण टक्ससाठी.
आपण टक्स घेतल्यानंतर कापड कमी होतं ना, त्यासाठी आपल्याला 1 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि जसं आपलं मार्किंग आहे ना तसं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे क्रॉस मध्ये आपण वाढवून घेतलेलं आहे. आणि जे हे पार्ट आहेत ना त्यामध्ये आपल्याला हुकलूक पट्टी, पाठीची पट्टी हे सर्व भाग काढायचे आहेत. तर आता कुठले कुठले भाग आपले कटिंग झालेले आहेत ते मी दाखवते. तर हे बघू शकता हा पाठीमागचा आपला भाग कटिंग झालेला आहे. त्याच्यानंतर आपलं भाईचं हे कटिंग झालेलं आहे. हा ज्या भागाला आपण प्रिन्सेस कट जोडतो तो हा भाग झालेला आहे आणि हा प्रिन्स कटचा मेन भाग. आणि हे आपल्याला राहिलेलं शिल्लक कापड. आता ह्याच्यापासून हुकलूक पट्टी, पाठीची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजे बघू शकता हे अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कट कुठल्या भागाला जोडायचा. तर ह्या पेपरवरती पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे ही जी साईड आहे ना आपली ही फिटिंगची आहे. तर ह्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे इथे खालच्या साईडला. आणि हा जो भाग तुम्हाला दिसतो ना त्याच्या इकडे म्हणजे हुकलूक पट्टी ज्या साईडला जोडतो त्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर ह्या 2 भागांना आपल्याला वाढवून घ्यायचं आहे 1-1 इंच. ते पण आपण टक्स जो घेतो ना त्यात कापड जातं आणि त्यासाठी ते कव्हर होण्यासाठी आपण 1-1 इंच वाढवून घेतो. तर अशा पद्धतीनं मैत्रिणींनो पेपर कटिंग घेऊन अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कटिंग सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे कटिंग लक्षात आलं असणार आहे. खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे. आणि तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आता आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत की प्रिन्सेस कट कशा पद्धतीनं जोडायचा आणि टक्स कशा पद्धतीनं घ्यायचं. तर मैत्रिणींनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.